रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब आपण दरवर्षीप्रमाणे नववर्षाचं स्वागत करताना, हिंदू नव्या वर्षाचं स्वागत करताना ही शोभायात्रा काढत असतो. दरवर्षी सकाळच्या वेळेत घेत असतो, परंतु या उन्हाच्या तडाख्यामुळे लोकांना किंवा जे सहभाग घेणारे कार्यकर्त्यांना त्रास व्हायला नको म्हणून यावर्षी आपण संध्याकाळच्या वेळेत ठेवलेले चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहेत. महिलांचा आता आपण बघितला असेल निसर्गाच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचा निसर्ग आहे आणि त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांचा उपयोग काय हे सुद्धा दाखवलेलं आहे. छोटी मोठे मुलं विविध शुभेच्छाकडून आलेले आमदार प्रशांतदादा ठाकूर असतील, आमदार विक्रांतदादा पाटील असतील, आमदार महेश बालदे असतील यांचं नेहमीचं सहकार्य आमच्या मंडळाला आहे. उत्कर्ष सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ हे सोशल ॲक्टिव्हिटीज वर्षभर करत असते. त्यातली एक सांस्कृतिक ॲक्टिव्हिटी ती आपण करत आहोत आणि चांगल्या प्रकारे वेगवेगळे विविध उपक्रम उत्कर्ष सांस्कृतिक कला क्रीडा मंडळावर करत असताना आजची रॅली आपण किंवा शोभायात्रा घेत आहोत. नवीन तरुणमध्ये एकच ही शोभायात्रा आहे. मागील 9 वर्षापासून आपण ही शोभायात्रा घेत आहोत आणि चांगल्या प्रकारे हिंदू धर्मीय इथे सहभाग घेऊन याला सहकार्य करत असतात. आज मराठी माणसाचा सण आहे, उद्या हिंदू बांधवांचा सण आहे. अशा प्रकारे आपण निश्चित हिंदू धर्मीय असो आता मुस्लिम धर्मीय असो, कोणी याचा आनंदाचा उन्माद करू नये. दोघांनी आपापले सण चांगल्या प्रकारे उत्साहात साजरे करावेत. सण साजरे करणे म्हणजे धार्मिक तेढ निर्माण करणे नव्हे, तर कौटुंबिक, सामाजिक आणि धार्मिक आनंद उत्साह वाढवणं, एकमेकाचं सहकार्य वाढवणं. हिंदू असो मुस्लिम असो हे आपल्या देशाचे नागरिक आहेत आणि हिंदूंबरोबर मुस्लिमांनी सुद्धा देशासाठी खूप कार्य केलेले आहे. तर चांगले मुस्लिमसुद्धा आहेत आणि हिंदू मुस्लिम मिळून निश्चितच हा देश पुढे नेतील अशी माझी शाश्वती आहे. निश्चित आपण ज्यावेळेस हिंदू धर्माचं बघत असो तर बऱ्याच म्हणजे काही नतदर्श लोक असतात, ते काही चुकीच्या ॲक्शन घेत असतात आणि त्यामुळे ही दुही निर्माण होते. त्यामुळे हिंदू धर्म हा सहिष्णू असून हा नेहमीच सहकार्याची भावना घेत असतो. उद्या ईद आहे, तो सुद्धा ईदेचा सणसुद्धा चांगल्या प्रकारे साजरा केला जाईल. आज जसा आपला नववर्षाचा हिंदू धर्माचा सण साजरा केला जातो त्याचप्रमाणे तोही सण साजरा होईल असं मला वाटतं. कुठल्याही प्रकारे तेढ निर्माण होणार निश्चित माझी खात्री आहे.